हॅलो गाइस, सभी को गुड मॉर्निंग। आणि पोशाव आज मी चाललोय छत्रपती संभाजीनगरला। ही आपली एकदम जबरदस्त सुपर डुपर राईड होईल पोशाव आजची कडक। आणि आपली इथं एमडी आहे, तुम्ही बघू शकता। ही आपली बॅग आहे आणि इथं आपण आता इतक्यात पेट्रोल वगैरे फुल केलं पोशाव। चलो लेट्स गो एन्जॉय करो पोशाव। सीधा मिलते हैं मोटो ब्लॉक पर। हॅलो गाइस, तर आपण पोशाव आता ट्रॅव्हल करत आहे शिर्डी मार्गे बरं का। आणि सन बघा, सनराइज झालेला आहे पोशाव। तर पोशाव तुम्ही बघू शकता, इकडे सनराइज झालेला आहे एकदम ब्युटिफुल सनराइज। आपली एमडी आणि मी थोडासा ब्रेक घेतला होता सुसू करायला। तर चलो पोशाव लेट्स गो एन्जॉय करो। बहुत ही बढ़िया ये वाइब है, सुपर डुपर। चलो लेट्स गो एन्जॉय करो। पोशाव कसा व्ह्यू आहे बघा ना, सुपर। आणि हायवे एकदम कडक आहे शिर्डी। पोशाव हा जो वरचा रस्ता आहे ना, हा समृद्धी महामार्ग आहे बरं का। पोशाव हा समृद्धी महामार्ग। तर गाईज आपण लावलं 174 किलोमीटर टू बी कंटिन्यू। आणि 8:21 झालेत। आपण थोडासा चहा पिऊया पोशाव। चलो लसट गो मस्तपैकी चहा वगैरे घेऊ आणि इथून कल्टी मारूया। तर गाईज फायनली तुमचा पोशा भाई संभाजीनगर मध्ये एंट्री मारलेला आहे पोशा भाईने, सुपर डुपर। पोशाव आई शपथ आपला किल्ला, दौलताबादचा किल्ला बघू शकता तुम्ही माझ्या समोर। आणि काय तो आनंद मला जबरदस्त झाला आहे पोशाव, लय खुश झाला। देर गार्डन अभी तक हमने 201 किलोमीटर बाइक चलाई है और बहुत अच्छा लग रहा है पोशाव। जाम भारी वाटत आहे ना। हा इकडनं किल्ला आहे, तोच एक्सप्लोर करू आपण पहिल्यांदा। लेट्स गो एन्जॉय करू पोशाव। हॅलो पोशाव, फायनली आपण इथं दौलताबादचा जो किल्ला आहे, देवगिरी किल्ला, तिथं आलेलो आहे। तिकीट वगैरे काढलेलं आहे, 25 रुपये तिकीट पर हेड। तिकडे तिकीट घर आहे, ते बघू शकता। आणि हा आहे दौलताबादचा किल्ला। आपल्याला आता वरती जायचं आहे। सो लेट्स गो, यहाँ से एंट्री करेंगे। चलो पोशाव सुपर बहुत ही मज़ा आने वाला है। ब्लॉग लास्ट तक देखना मेरे भाई। चलो तुम एंट्री करते हो ना, तो ये जब इंक्वायरी टिकट वगैरह होता है तभी जाके बाद में ये निकालने का। नहीं मैं वहाँ पूछा था तो वो बोले खाली वहाँ लगता है वीडियोग्राफी का, यहाँ तो नहीं चलता है, सब मेरे को बोला, इसलिए मैं यहाँ। दूसरी बात ये है, ये लोग देखे तो पैसे निकालेंगे नहीं। कितना निकाला? नहीं 25 रुपये पर 20 बैग में रखेगा, बाद में दूसरी जगह जाएंगे ना। चलेगा। चलो थँक यू बॉस। हॅलो गाईज, तर आपण व्हिडिओचं तिकीट नाही काढलं, तर व्हिडिओचं तिकीट आहे हे बघा। एवढं मोठी पर्ची दिली आपल्याला, परमिशन वगैरे, तर त्याच्या आहेत 25 रुपीज। तर इथं तिकीट वगैरे चेक करतात, बघू शकता तुम्ही। आणि हे गेट आहे, एंट्री गेट आहे, बघू शकता तुम्ही। ठीक आहे थँक्यू। आणि आपल्या पाठीमागं स्कूल आहे, इथं छोटे मुलं आहेत, बघू शकता तुम्ही। चलो लेट्स गो एन्जॉय करो पोशाव, एकदम तगड़ा मजा आने वाला है। वाह सुपर। तर पोशानो, हा जो देवगिरी फोर्ट आहे याला तब्बल 3 तटबंदी आहेत आणि 3 दरवाजे आहेत मोठे। तर ते पार करून शत्रूला इथं एंट्री मारावी लागायची। आणि इकडे तुम्ही बघू शकता ह्या तोफा वगैरे आहेत ह्या साईडला, जबरदस्त कडक पोशाव। इथं पण एक मोठीशी तोफा आहे एंट्रीलाच, हे बघा सुपर। आणि इकडे पण तुम्ही बघू शकता पूर्ण तोफा वगैरे इथं आहेत। भयानक आणि अतिशय खतरनाक असा हा देवगिरी फोर्ट आहे। हे किल्ल्याचं एंट्री गेट आहे, पहिला आपण बघितलं, आता हे दुसरं आहे बघा, सुपर डुपर। म्हणजे जी तटबंदी आहे ना बाहेरची, पूर्ण कंपाऊंड, जवळजवळ हे जे कंपाऊंड आहे हे तब्बल 5 किलोमीटर आहे पोशाव। डायरेक्ट असं गोल पूर्ण किल्ल्याला, वरतून मी तुम्हाला दाखवणारच ते। आणि बघू शकता तुम्ही। आणि हा जो रस्ता आहे पूर्ण भूलभुलैया रस्ता, म्हणजे याला समजतच नव्हतं बरं का। म्हणजे शत्रू जर आला तर हे पूर्ण भूलभुलैया रस्ता आहे, तुम्ही बघू शकता। तर शत्रूला समजत नव्हतं आपल्याला नक्की जायचं कुठं आहे। इतका खतरनाक असा हा किल्ला आहे देवगिरीचा फोर्ट पोशाव। हे बघा सुपर। हे बघा सर्वकडूनच दरवाजे। आणि हे आता आपण एंट्री मारलेली आहे। आणि हे पूर्ण तटबंदी आहे बरं का पोशाव, पूर्ण दगडाची। हे बघा पहारेकऱ्यांचं वगैरे। आणि हा जो समोर दिसतोय तो मिनार आहे, बघू शकता तुम्ही। हे बघा सरस्वती विहीर, इकडे ती सरस्वती विहीर आहे
तुम्हाला दाखवून आणतो मी. आणि हे बुरुज बघा, बुरुज काय साईज आहे पोशाव, कडक. हे बघा, ही सरस्वती वॉल. त्या काळामध्ये ही जी विहीर आहे हिचं पिण्यासाठी कदाचित वापर करत असेल पोशाव. चलो आगे चलते हम. तर मित्रांनो, हे जे आपण बघतोय हे कदाचित सैनिकांसाठी राहण्यासाठी असावं बरं का. ते बावडी का काहीतरी असं बघा, त्या टाईपचं. तिकडनं आपण आता आलो आणि हा समोर मिनार, ह्या दिशेला आपण जाऊ राहिलो. तर मित्रांनो, जसं पण तुम्ही तिकडनं तटबंदीतून मध्ये येता तर इथे तुम्ही बघू शकता, इथं आहे हत्ती तलाव. हत्ती तलाव आहे आणि भारत माता मंदिर ह्या साईडला आहे. तर पहिल्यांदा आपण इकडे तुम्हाला घेऊन जाऊ आणि इकडचं एक्सप्लोअर करूया मस्तपैकी. आणि नंतर इकडं हा जो मिनार आहे तो पण बघूया, वरचा फोर्ट पण बघूया. तर आता आपण चाललो आहे हत्ती तलावाकडे आणि भारत मातेचं जे मंदिर आहे तिकडे चाललो आहे. इथला व्ह्यू तुम्ही बघू शकता. हा बघा, हा आहे हत्ती तलाव. आता सुकलेला आहे हे बघा, सुपर डुपर. तर मित्रांनो, हे आहे भारत मातेचं जे मंदिर आहे त्याचा हे एंट्रन्स आहे, हा गेट आहे. आणि जसं पण तुम्ही मध्ये येता तर इथला तुम्ही व्ह्यू बघू शकता. पूर्ण हे खांब वगैरे जीर्ण झालेले तुम्ही बघू शकता. तर त्या काळामध्ये कदाचित इथं सभामंडप पण असावा, मस्तपैकी वरती मंडप वगैरे घातलेला असावा. एकदम सुपर असलं इथलं वातावरण असेल त्यावेळीचं. पण आता बघू शकता, पण क्लीन जे स्वच्छता म्हणतो ना आपण, जबरदस्त इथं आहे. आणि समोर आहे ते भारत मातेचं मंदिर. तर मित्रांनो, हा जो मिनार आहे ह्या मिनारच्या अगदी एकदम समोर ह्या साईडला उजवीकडे तर इथं आहे मित्रांनो हे तुमचं तोफखाना. तर तुम्हाला मी दाखवतो, त्या काळामध्ये ज्या तोफा असायच्या त्या तोफा इकडे ठेवलेल्या असायच्या. तर हे बघा, तोफखाना म्हटलं म्हणजे तुम्ही बघू शकता किती तोफा आहेत. सुपर डुपर पोशा हो, मोजताना यायच्या एवढ्या तोफा आहेत. हे बघा, पूर्ण म्हणजे पूर्ण ह्या तोफा आहेत, सुपर. तर हे आहे तोफखाना, हे बघा. पूर्ण पुराण तोफाच तोफा आहेत. संबंध हा जो परिसर आहे इथं हा या तोफा ठेवल्या जायच्या. आणि समोर आहे हा आपला मिनार. तर मित्रांनो, हा जो सुरक्षेचा तिसरा टप्पा आहे याला म्हणतात हा कालाकोट. कालाकोट जबरदस्त पोशाव बरं का. आणि दोन आपण तिकडे बघितलेच, आता हा तिसरा कालाकोट म्हणून आहे. आणि इथं बघू शकता दरवाजाची उंची बघा तुम्ही, हाईट बघा, सुपर डुपर पोशाव, एकदम खतरनाक. आणि एकदा की गेट बंद, मध्ये जायचा काही विषयच नाही. आणि इथं बघू शकता तुम्ही दरवाजाची रचना, हे त्या काळाचं कदाचित लाकूड असावं म्हणून आता ते जीर्ण झाले, तुम्ही बघू शकता. आणि कदाचित हा जो एरिया आहे हा इथं जे पहारा देणारे जे सैनिक असतील त्यांच्यासाठी हे असेल. आणि प्रत्येक दरवाजाची रचना ही वेडीवाकड्या पद्धतीने आहे, म्हणजे डायरेक्टली स्ट्रेट नाही तर वेडीवाकडे तुम्हाला बघायला भेटेल. आणि सैनिकांसाठी हे बसण्यासाठी वगैरे असेल पहारा देताना, बघू शकता तुम्ही. सुपर डुपर पोशाव. आणि एकदम झिगझॅग पद्धतीने आपण पहिल्यांदा एंट्री मारली, त्याच्यानंतर राईटला टर्न घेतला, आता परत इकडे लेफ्टला. म्हणजे टोटली आपण एंट्री जी करतो स्ट्रेट नाही करत, एकदम झिगझॅग पद्धतीने. भुलभुलैया टाईप सगळे रस्ते आहेत. तर मित्रांनो, जसं पण आपण इकडनं येतो इथं तुम्ही बघू शकता हा समोरचा जो आहे तो आहे चिनी महाल. सुपर डुपर पोशाव होते बघा, हा चिनी महाल आहे. आणि इथून बाहेरचा तो मिनार बघू शकता तुम्ही. आपण तिकडनं आलो त्या साईडला होऊन. आणि टोटली जे रस्ते आहेत झिगझॅग पद्धतीचे आहेत, वाटा वगैरे, सुपर डुपर. परत आपण लेफ्टला वळलो, जी वेड्या वाकड्या पद्धतीची इथली रचना आहे तुम्ही बघू शकता. लेफ्टला वळा, राईटला, लेफ्ट राईट, लेफ्ट राईट असंच करत राहा. म्हणजे बाहेरून जर सैन्याने आक्रमण केलं तर या भुलभुलयामध्ये ते हारून जातील पोशाव. आणि इझी इथे जे सैनिक वगैरे असतील त्यांना आक्रमण करायला अतिशय सोपं जाईल, असं हे आहे. हे बघा. आणि चिनी महालापासून आता पोशाव आपण येऊन पोचलो आहे इथं. हा जो लोखंडी पूल आहे
तिथं आलो आपण आता. हे बघा आता मित्रांनो, हा जो किल्ला आहे ह्या किल्ल्याची तटबंदी अतिशय जबरदस्त आहे. 3 स्तरामध्ये याची सुरक्षा आहे, आपण बघितलंच. तर आता बघा, आता जरी सैनिक इथं आले, ह्या दरवाजाजवळ आलं खालून वगैरे, त्यांनी इथल्या सैनिकांना नेस्तनाबूत केलं आणि इथपर्यंत जर शत्रू जर आला तर त्यांना आता सर्वात मोठं आव्हान होतं हा ब्रिज क्रॉस करायचा. आता सध्या हा लोखंडी ब्रिज आहे, पण जुन्या काळामध्ये हा जो ब्रिज आहे हा चामड्याचा असायचा मित्रांनो. आणि एकदा का हा ब्रिज वरती उचलला जायचा तेव्हा हे जे खाली पाणी आहे, ह्या पाण्यामध्ये म्हणजे साधारण याची जी ही खोली आहे, ही खोली जवळजवळ 100 फूट आहे पोरांनो. तर तुम्ही बघू शकता ही 100 फूट खाली इथं पाणी वगैरे असायचं, याच्यामध्ये मगरी वगैरे असायच्या, साप वगैरे. तर तुम्ही बघू शकता. आणि हा जो पूल असायचा हा चांबड्याचा होता त्यावेळी. तर एकदा का हा उचलला गेला तर शत्रू इथून पुढे काय जात नव्हता. तुम्ही बघू शकता. थोडंसं पुढे घेऊन जातो मी तुम्हाला. चला पोशाव. म्हणजे इतकं जबरदस्त असं या दौलताबाद किल्ल्याचं कन्स्ट्रक्शन आहे. तुम्ही बघू शकता. सुपर डुपर पोशाव. हे बघा एकदम छोटे खाली हा पूल आहे, तुम्ही बघू शकता. आणि साईडला किल्ल्याच्या चारी सभोवताली पूर्ण गोलाकार पद्धतीने हे जे पाणी आहे ना, पूर्ण अशी तटबंदी आहे पाण्याची. आणि त्याच्यामध्ये मगर वगैरे सोडले जायचे. हे बघा. चलो थोड़ा सा आगे की ओर लेके चलता हूँ मैं आप लोगों को. तर मित्रांनो, जसं पण आपण त्या ब्रिज कडून येतो, आता इथं सुरू होतोय तुमचा अंधेरी मार्ग. म्हणजे भूलभुलैया म्हणतात ना, त्या पद्धतीचा हा अंधेरी मार्ग आहे. जबरदस्त पूर्ण अंधार वगैरे इथं आहे. आणि इथं पूर्ण सैनिकांचा कडेकोट पहारा असायचा. हे बघा तुम्ही बघू शकता. पूर्ण सैनिकांना बसण्याची व्यवस्था वगैरे आणि पूर्ण हा अंधारी मार्ग. हे बघा खाली पूर्ण अंधार काळा कुट्ट बघू शकता तुम्ही. सुपर डुपर. आणि येथील पूर्ण रस्ते जे आहेत भूलभुलैया प्रकारचे आहेत, त्यामुळे सहजासहजी जो शत्रू असायचा तो काय इथे येत नव्हता. आता आपल्याला वाटत असेल हे पूर्ण पहिलं वरती जे छत असायचं मंडप वगैरे त्याच्याने हे क्लोज असायचं, तर इथं पूर्ण अंधार असायचा ह्या एरियामध्ये. आणि शत्रू जर आपण सपोज आता मध्ये गेलो तर इकडे उजेड वगैरे असायचा. तर शत्रूला असं वाटतं, आता इथं बघा समोर इथं उजेड आहे, तर शत्रूला असं वाटायचं का रस्ता इकडनं आहे. शत्रू जसं पण इथं यायचा, इथं आल्यानंतर हे समोर तुम्ही बघू शकता वरती इथून तेल वगैरे वरतून सोडलं जायचं. गरम उकळतं तेल पाणी वगैरे टाकलं जायचं. तर अशा पद्धतीने ह्या पूर्ण चोर वाटा आहेत, तुम्ही बघू शकता. जबरदस्त शत्रूला हुलकावणी देणार हा रस्ता बघा असायचा इथं. इकडे पण तुम्ही बघू शकता ह्या छोट्या छोट्या वाटा वगैरे. हे बघा म्हणजे शत्रूला पळायला कुठेच चान्स नव्हता. मित्रांनो, ह्या ज्या सिमेंटच्या पायऱ्या आताच्या आहेत तुम्ही बघू शकता, याला गॅब्रेल वगैरे आहे पकडायला. आणि ह्या घेऊन जातील आपल्याला किल्ल्याच्या वरच्या दिशेला. बघू शकता तुम्ही. आणि खालीच आपण एक्सप्लोअर केलं. इथे मी तुम्हाला घेऊन गेलो होतो. आणि ही तटबंदी मी तुम्हाला खाली एक्सप्लेन केली होती पोरांनो. तर ही जी तटबंदी आहे पूर्ण किल्ल्याच्या चारी बाजूने आहे. हे बघू शकता तुम्ही. हे पूर्ण तासून हा जो खडक आहे, हा खडक तासून हे खाली बनवलं आहे. आणि जवळजवळ 100 फूट खाली हे पाण्याची ही संरक्षण भिंत आहे. म्हणजे याच्यामध्ये मगर वगैरे असायचे. इनकेस शत्रूमध्ये आलाच तर इथं पडला जायचा. हा तर बघू शकता त्या खिडक्या वगैरे त्या सगळ्या चोर वाटा आहेत. ते तुम्हाला मी एक्सप्लोअर करून दाखवतो. चलो लेट्स गो एन्जॉय करू. तर मित्रांनो, थोडंसं पुढं जाऊया आपण आता. सुपर डुपर पोशाव आहे खतरनाक. आता ह्या चोर वाटा वगैरे आहेत. कुठून जायचं आपल्याला समजणार नाही.
इकडे पण तुम्ही बघू शकता ही एक वाट आहे, त्याच्यानंतर इकडे पण एक वाट आहे. ह्या सगळ्या चोर वाटा आहेत. हे बघा तुम्ही बघू शकता सगळ्या चोर वाटा, म्हणजे शत्रूला चकमा देणार तिथंच निघणार. म्हणजे अशा प्रकारच्या ह्या चोर वाटा होत्या. जबरदस्त गोष्ट. चोर वाटांमध्ये काय व्हायचं, शत्रू चकमा खायचा. हे बघा इथंच गोल गोल फिरायचं. पूर्ण अंधार वगैरे आहे तुम्ही बघू शकता. हे बघा पूर्ण अंधार, शत्रू इथंच फिरून राहायचा, त्याला काय समजायचं नाही शत्रू. तर मित्रांनो आपण जसं पण तिथून येतो इथं खूपच वेगवेगळे विचित्र वाटा आहेत, एकदम भुलभुलया टाईप रस्ते आहेत. तर आता आपण चालू आहे वरच्या दिशेने. आय थिंक आपण करेक्ट चाललो आहे. हे बघा तुम्ही बघू शकता पूर्ण अंधार आणि पाणी पण इथे पडून राहिलं आता. हे बघा अशा पद्धतीचा हा रस्ता आहे. आणि हे आहेत चोर वाटा. हे बघा इथून खाली तुम्ही डायरेक्ट सीधा स्वर्गात जाऊ शकता पोशाळू. तर मित्रांनो हे समोरचं आहे बारादरी, तुम्ही बघू शकता सुपर डुपर. आणि इथं आता थोडंसं सपाट आहे, इथं बघू शकता तुम्ही आपण तिकडनं आलो. आणि हे आहे बारादारी. सुपर सुपर अष्टोकन याची रचना आहे. थोडंसं मी तुम्हाला मध्ये घेऊन जातोच आणि दाखवतो. हे बघा तर मित्रांनो हा जो परिसर आहे तर इथं वेगवेगळ्या ज्या कला असायच्या, नृत्यकला असेल वेगवेगळ्या, तर इथं त्याचं सादरीकरण व्हायचं तुम्ही बघू शकता. आणि इथं वर तुम्ही बघू शकता हे लाकडाचं आहे आणि आता ते जीर्णावस्थेमध्ये आहे. तर हा जो पूर्ण त्यावेळीचा जो मंडप असेल हा पूर्ण कवर असेल, कदाचित पूर्ण वरती मंडप वगैरे टाकलेला असावा. कारण बघू शकता तुम्ही लाकूड वगैरे आहे वरती आणि इकडे नाही आपल्याला दिसत. आणि थोडंसं इकडे ह्या साईडला मी तुम्हाला घेऊन जातो. हा दुहेरी म्हणजे 2 मजल्याचा हा माळा आहे, तुम्ही बघू शकता वरती पण आहे आणि इकडे पण. आणि ही बारादरी आहे जी शहाजहानचा मुलगा औरंगजेब याचं आवडतं जे ग्रीष्मकालीन होतं त्याच्यापासून हे निर्माण केलेलं आहे, बेसॉल्ट खडकापासून. आणि चुना वापरला. हे बघा तुम्ही बघू शकता सुपर डुपर आहे, एकदम जबरदस्त कलाकारी. तो आप देख सकते हो बहुत ही बढ़िया. आणि इथून तुम्ही व्ह्यू बघू शकता खालीचा, सुपर पूर्ण औरंगाबादचा इथून व्ह्यू येतो. तटबंदी बघू शकता तुम्ही, सुपर डुपर अशी तटबंदी या किल्ल्याची आहे. हे बघा खाली बघू शकता संपूर्ण अशी तटबंदी गेली. हां ती बघा अशी तटबंदी पूर्ण म्हणजे पूर्ण कव्हर करते ह्या किल्ल्याला तटबंदी. सुपर डुपर खतरनाक, एक नंबर. तर मित्रांनो आता आपण आलो किल्ल्याच्या एकदम टॉपवरती. तुम्ही बघू शकता इथला बाहेरचा व्ह्यू वगैरे कडक सुपर. आणि किल्ल्याची तटबंदी बघू शकता. हे बघा सुपर डुपर अशी किल्ल्याची तटबंदी. आणि आपण डायरेक्ट आता टॉपला आलो आहे. तो महाल आपण एक्सप्लोअर केला. आता इकडे हे तटबंदी आहे आणि इथं आहे जनार्दन स्वामी महाराजांचं हे टेम्पल आहे. येतोच तुमच्याकडे दादांनो. तर वरती येऊ राहिलो वरती. तर मित्रांनो वरती काही बंदे आहेत ना मस्तपैकी एक्सप्लोअर करायला आले, त्यांना विचारूया कुठून आलेत. हे होतं जनार्दन स्वामी महाराजांचं इथं मंदिर, समाधी आहे इथं त्यांची. चला लेट्स गो एन्जॉय करा बशाव. तर मित्रांनो इथं आहे काळा पहाड तोफ, खतरनाक बशाव. आता तुम्हाला प्रश्न पडला असेल इतकी मोठी तोफ इथं आली कशी काय, हो की नाही बशाव. तर ही जी तोफ आहे असं म्हणतात की ह्या तोफेचं निर्माण इथंच केलं आहे.
काळा, काय नाव होतं रे विसरलो. तरी बघा ही ती तोफ, सुपर डुपर पोशाव, खतरनाक तोफ बाबा पा. आणि इथून व्ह्यू बघू शकता तुम्ही औरंगाबाद शहराचा. तो समृद्धी महामार्ग आहे, चकाकू राहिला एकदम जबरदस्त. काळा तोफ. हे मागचं का ते मागचं? अरे हे मागचं आणि ते पुढचं. इथं वात लावली जायची, फुर्रकन खतरनाक अशी ही तोफ होती. काळा पहाड तोफ पोशाव ही होती. आणि आता मी इकडे थोडंसं वरती घेऊन जातो तुम्हाला. सुपर डुपर पोशाव, वाव. इथलं हे कन्स्ट्रक्शन बघू शकता तुम्ही, सुपर आहे पोशाव, एकच नंबर. आणि आपण आता चढूया इथं वरती. इथं वरती एक तोफ आहे, ती तोफ तुम्हाला दाखवतो. दुर्गा तोफ तिचं नाव आहे. ही तोफ सर्वात उंचावर ठेवलेली आहे, जबरदस्त. पंचधातूपासून निर्मित ही तोफ आहे पोशाव. चला मी तुम्हाला दाखवतो. तर मित्रांनो हा आहे किल्ल्याचा सगळ्यात उंच भाग. तर इथं आपण आलेलो आहे आणि इथला व्ह्यू बघू शकता तुम्ही. किल्ल्याचा आहे टॉप, सुपर डुपर पोशाव. आणि ही आहे दुर्गा तोफ. कुठून आले दादा तुम्ही? जालना. किती वाजता आले ते? 6ला. घेतलं दाखवतो तुम्हाला 2 मिनिटात. तर पोशाव आपल्याला भेटले होते हे जालनाचे आहेत बरं का ना. आपले सबस्क्रायबर आहेत, गंडून त्यांना सबस्क्रायबर केलंय मी मस्त. इंस्टाग्रामला पण फॉलो करायला लावलंय. रायडर 6268 आदिवासी मोठो ब्लॉग आहे. चलो येऊन गेले तुम्ही बरं का. आदिवासी येऊन जाणार तुम्ही हा ब्लॉग मध्ये. अरे जालन्याचे पोरं आहे, इंस्टाग्रामला वगैरे व्हायरल करून द्या बरं का त्यांना मस्तपैकी. फुल इज्जत द्या बश्याव. सबस्क्राइब फॉलो रायडर 6268 सबस्क्राइब करा, फॉलो करा. रायडर सपोर्ट करा, दादाला सपोर्ट करा. किती 6268? हा 6268. तर मित्रांनो ही आहे दुर्गा तोफ. आणि जवळजवळ हिचं जे वजन आहे ते 12 टन वजन आहे. आणि हिची जी लांबी आहे 22 फूट लांबी आहे. आणि याची जी रेंज आहे जवळजवळ साधारण 3.5 किलोमीटर रेंज आहे ह्या तोफेची. सुपर डुपर अशी दुर्गा तोफ आहे. आणि आता तुम्हाला एक प्रश्न पडला असेल ही तोफ इथं आली कशी काय. तर ही पंचधातूंनी बनवलेली तोफ आणि इथंच तिचं निर्माण झालं आहे. त्याच्यामुळे काय याच्यामध्ये काय एवढं काय म्हणतो आपण ते लॉजिक किंवा सायन्स वगैरे काय नाही याच्यामध्ये. आणि आपले हे मित्र आलेत मस्तपैकी, तर त्यांना गंडून फॉलो करायला लावतो मी इंस्टाग्रामला रायडर 6268. तुम्हाला पण व्हायरल करून टाकतो बरं का. आले पोचले का तुम्ही? तर तुम्हाला फेमस करून टाकतो थोडंसं बरं का. तर हे कुठलं तुम्ही गाव सांगितलं? जालना मालेगाव, धुळे. तर यांना थोडंसं पोशाव फेमस करून टाका बरं का आपल्या इकडं नाशिकमध्ये. हाय करा एकदम मस्त. चला.